स्टोरी सांगते, नीट आहे. कावळा एका झाडाच्या फांदीवर बसला होता. खालून साधू जात होता. साधूच्या अंगावरती पाणी पडलं. साधू बोलतो की हे पाणी कुठून पडतं. वरती बघतो तर तो कावळा भयंकर रडत बसलेला. आता साधूला प्रश्न पडला, हा रडतो का? तरी साधूने त्याला त्याच्या भाषेत विचारलं. आता त्याची भाषा म्हणजे कावळ्याची भाषा साधूला माहीत असेल. त्याने विचारलं असेल त्याला, तू का बरं रडतो? कावळा म्हणाला, मी काळा आहे, मी कुठे उडतो तर माझ्याशी कोणी बोलत नाही, माझे फ्रेंड्स नाहीत, मला कोणीच विचारत नाही आणि कावळा कोणालाच आवडत नाही. कोणाचाच आवडता पक्षी कावळा नसतो. त्याच्यामुळे ना मला त्रास होतो. मला एक कावळा नाही बनायचं आहे, मला दुसरं काहीतरी बनायचं आहे. साधू बोलतो, तुला कावळा बनवलं आहे त्याच्या मागे काहीतरी कारण आहे म्हणून तू कावळा आहेस आणि तुझ्या आयुष्यात जे तुला जिम्मेदाऱ्या पार पडायच्या आहेत त्याच्यासाठी तू कावळा बनून आलायस. पण कावळा रडतोच. तर साधू बोलतो, बरं ठीक आहे, सांग तुला काय बनायचं आहे, मी तुला बनवतो, मी तुला वरदान देतो आणि तुला बनवतो. तर कावळा बोलतो, मला राजहंस बनायचं आहे. तर साधू बोलतो, बरं ठीक आहे, तुला राजहंस बनायचं तर तू बन, मी बनवतो, पण पहिला ना राजहंसाकडे जा आणि राजहंसाला विचार की तू तुझ्या आयुष्यात खुश आहेस का? कावळा बोलतो, ठीक आहे. कावळा मस्त उडत 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 जातो राजहंसाकडे आणि राजहंसाला विचारतो की तू तुझ्या आयुष्यात खुश आहेस का? पण राजहंस ना डायरेक्ट सांगतो की नाही, मी खुश नाही आहे. मला तर असं वाटतं ना, माझ्याकडे कलरच नाही आहे, मी कलरलेस आहे. सगळ्यात कलरवाला पक्षी बोललं तर पोपट. मला पोपट बनायचं होतं पण मी बनला राजहंस. त्याच्यामुळे त्याला बिलकुल आवडत नाही त्याचं आयुष्य. मग राजहंस असं बोलल्यावर ते कावळा काय करेल? मग कावळ्याला वाटतं पोपट चांगला आहे. मग कावळा पोपटकडे जातो आणि पोपटाला विचारतो, तू तर तुझ्या आयुष्यात खुश असशील ना? पण माहिती आहे पोपट काय सांगतो, तू वेडा आहेस का? मी माझ्या आयुष्याला बिलकुल कंटाळून गेलो आहे, कारण मला सगळ्यांना पिंजऱ्यामध्ये कैद करतात आणि मला उडायचं आहे, मला बाहेर जायचं आहे. मला असं वाटतं की सगळ्यात जास्त कोण खुश असेल ना तर मोर आहे. कावळ्याला परत विचार पडतो. सिरियसली कावळा परत विचार करतो, परत एक काम करतो, मी ना मोराकडे जातो. कावळा जातो मोराकडे, मोराला विचारतो, आता हात नक्कीच खुश असेल ह्याच्या आयुष्यात, मी एक काम करतो, मी साधूला सांगतो मला मोर बनायचं. कावळा जातो मोराला आणि मोराला खूप आनंदाने विचारतो, तू खुश आहेस ना आता तुझ्या आयुष्यात, तू खुश आहेस ना? मोर सांगतो, नाही, मी खुश नाही आहे. माझे सगळे पिसं काढतात, मला एका पिंजऱ्यात कैद ठेवतात आणि माझे पिसं विकतात, मला दुःख होते, मला त्रास होतो. मोर बनतो, काश मी कावळा बनला असता तर ॲटलिस्ट मी माझ्या मनाप्रमाणे उडाला असता. कोणालाच माझी म्हणजे मी कावळा असता, मी काळा असता तर कोणच माझ्या जवळ आलं नसतं. मोराचं हे बोलणं ऐकून मोराला कावळा बनायचं होतं. का? कारण मोर कंटाळला होता. त्याचे पिसं काढतात, त्याला बंद करतात, त्याला नाचवतात. याच्यामुळे कावळ्याने जेव्हा मोराकडून हे शब्द ऐकले ना तेव्हा त्याची बुद्धी जागी झाली. तेव्हा त्याला थोडी शब्द आली. मग तो गेला पळत 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 साधूकडे आणि साधूला सांगितलं त्याने की मला तुझं म्हणणं कळलं. प्रत्येक माणूस ना आपापल्या आयुष्यात खूप खुश आहे, फक्त फरक एवढाच आहे ना की समोरच्याचं आयुष्य चांगलं चालतंय ना हे बघून आपल्याला वाटतं, अरे यार मी श्रीमंत असता तर मला खूप आनंद झाला असता. श्रीमंताला वाटतं मी गरीब असता तर मला खूप आनंद झाला असता. ज्याला हातपाय असतात त्याला वाटतं की अरे मला हातपाय देवाने दोन्ही दिले तर मी त्याचा शुक्रिया म्हणतो. पण असं त्या माणसाला कधीच वाटत नाही. ज्याला हातपाय नसतात त्याला असं वाटतं की ह्या माणसाकडे हातपाय आहेत, हा स्वतःची कामं स्वतः करतो, तर देवाला हेही बोलतो की काश माझे पण हातपाय देवाने मला व्यवस्थित दिलं असतं. पण जिच्याकडे असतात ना त्याला कदरच नसते. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की माणूस कसा आहे माहिती आहे का, जे त्याच्याकडे नाही आहे ना त्याच्याच मागे धावतो, त्याच्याच मागे धावणार, त्याच्याच मागे पूर्ण आयुष्य खराब करणार आणि हेच विचार करत येणार की काश मी तसं असतं, काश मी असं असतं. पण जे तो आहे त्याचा तो कधीच विचार करत नाही आयुष्यात, कधीच नाही विचार करत. आणि तुम्हाला माहिती आहे का, आपण जे लाईफ जगतो ना
आपण जे लाईफ जगतो ते जगण्याची कोणाची तरी इच्छा असते, त्याला ते लाईफ जगायला नाही मिळत, तसं लाईफ आपण जगतो. आपण एखादी परकी व्यक्तीचे आयुष्य जगते ना, त्या व्यक्तीच्या मागे 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 पळतो आणि विचार करतो मला त्याच्यासारखं आयुष्य पाहिजे होतं, किती सुखी असते मी किंवा किती सुखी असता मी. पण असं नसतं. तुम्ही तुमचं आयुष्यसुद्धा ना एखाद्याचं स्वप्न आहे, त्या एखाद्या व्यक्तीलासुद्धा वाटतं की अरे ह्याच्यासारखं आयुष्य माझं असतं तर माझंही चांगलं जायचं. पण ज्याच्याकडे असतं ना त्याला काडीची किंमत नसते, तर काडीची कवडीचीही किंमत राहिलेली नसते. मित्रांनो, तुमचं आयुष्य तुम्ही खूप आनंदाने जगा ना. कशाला दुसऱ्याच्या आयुष्याची किंवा दुसऱ्या गोष्टींची आशा असते मनामध्ये. प्रत्येक वेळी ना जी आहे त्याच्यात खुश म्हणून राहायचं. खूप सरळ आणि खूप सिंपल लाईफ जगा, पण आनंदाने, खूप मजेत. माहिती आहे व्हिडिओ खूप मोठी बनवली आहे, जो बघेल त्याला आवडेल. बाय.